आज एक आपण रिअल लाईफ इन्सिडेंट बद्दल बोलणार आहोत, जे माझ्या स्वतः बरोबर घडलंय आणि ज्याच्या इन्फॉर्मेशन द्यायचं मागचं कारण फक्त हे आहे की मी लोकांमध्ये अवेअरनेस पसरवायचा प्रयत्न करते. याचा अर्थ असा नाहीये की मी कुठेही तुमच्या मनामध्ये भीती वगैरे निर्माण करते, पण ह्या गोष्टी आजकाल आरामात म्हणजे ना असं सरस चालू आहे. हा अनुभव माझ्या बरोबर घडलाय. माझी एक फ्रेंड होती जिला मी 15 वर्षापासून साधारण ओळखते, पण मागच्या 4-5 वर्षात जिथे मी राहत होते तिथून मी शिफ्ट झाले, दुसरीकडे राहायला गेले. त्यामुळे मग आमचं एवढं कनेक्शन नव्हतं, कम्युनिकेशन नव्हतं. आणि एक दिवशी सडनली मला हा मेसेज आला की मला आधी आयडिया होती की तिला कॅन्सर आहे. 1-2 वेळा आमचं बोलणं झालं होतं, मला कम्युनिकेशन केलेलं. कारण ज्या वेळेला ह्या गोष्टी घडत होत्या तिच्या बरोबर त्यावेळेला बऱ्याच गोष्टी माझ्यावर पण चालू होत्या, त्यामुळे मी एवढं जास्त इन्व्हॉल्व नाही राहू शकले तिच्या त्या प्रॉब्लेम मध्ये. पण सडनली एक दिवशी मेसेज येतो ग्रुपमध्ये आमच्या की असं असं झालंय आणि शी इज नो मोर म्हणून. शी इज ओनली 44-45 इयर्स ओल्ड. ओके, खूप मनमिळाव, हसणारी, एकदम है ना फ्रेंडली नेचरची लेडी होती ती आणि तिच्यावर सगळ्यांचं चांगलं होतं. पण जेव्हा मला तिने कन्सर्न केलं त्यावेळेला पण तिला तसंच वाटायचं की कुठेतरी काहीतरी निगेटिव्हिटी आहे, कुठेतरी काहीतरी म्हणजे ना कोणी काय केलंय असं मला जाणवतं. जेव्हा कुंडली चेक केली मी तिची त्यावेळेला मी तिला बोलले, बघ वेळ तुझा थोडा डिफिकल्ट चालू आहे. 8व्या घराचं जे प्लॅनेट बसले त्यांचे दशा अंतरदशा चालू आहे, त्यामुळे मग हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक पिरियड म्हटला जातो. तर तसं दिसत होतं मला तिच्या कुंडलीमध्ये. आणि जून पर्यंत थोडा त्रास आहे तुला, तू फक्त स्ट्रॉंग राहा है ना, आणि गोष्टी होतील व्यवस्थित. एवढंच आमचं जास्त काही बोलणं झालं नव्हतं. कुंडली रिडिंग तिने केलेली फक्त, आणि तिला ते सांगितलेलं मी की जून पर्यंत यू हॅव टू वेट है ना, नंतर मग गोष्टी व्यवस्थित होतील, तोपर्यंत स्ट्रगल आहे, म्हणजे वेळ बरोबर नाहीये बेसिकली. तर शी इज लाईक ओके. आणि बाकीचे उपाय जे सांगितले ते करायला लागले. दीदी हार्डली मला वाटतं 2 महिनेच माझ्याशी बोलली ती, आणि त्यानंतर मला हे न्यूज भेटली की शी इज नो मोर. आणि त्यानंतर म्हणजे माझ्यासाठी ऑफकोर्स म्हणजे इमोशनली आपण एखाद्या व्यक्तीबरोबर कनेक्ट असतो तर आपल्याला त्या गोष्टी असं जाणवतात, फील होतात. पण माझ्यासाठी बिकॉज आय एम हीलर, आय मीन दिस प्रोफेशन ना, तर मला थोडंसं लेट गो करणं इतरांपेक्षा इझी होतं. बिकॉज अशा गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला है ना. अशा स्टोरीज आपण ऐकतो खूप लोकांच्या, मृत्यूचा असं भीती नाहीये किंवा ना ते डोक्यामध्ये असं हे येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही त्याच्याबद्दल ऐकून. तर आपण एक्सेप्टन्स मध्ये खूप लवकर येऊन जातो बिकॉज या फील्ड मध्ये असल्यामुळे. पण या केसमध्ये असं झालं ना, आय फील सो सफोकेटेड आणि मला ना असं खूप अनइझी वाटायला लागलं. डे 1 पासून बेचैनी टाईप्स असं वाटायला लागलं. 1 महिना उलटून गेला तरी मला त्या गोष्टींना डोक्यातून जात नव्हत्या. तिचा चेहरा दिसायचा, असं वाटायचं शी वॉन्ट टू टॉक विथ मी. ओके, तिला काहीतरी बोलायचंय, काहीतरी सांगायचंय, काहीतरी मेसेज कन्वे करायचंय, अशा टाईपचं फिलिंग यायचं सारखं सारखं मला. रात्री अचानक, मला कधीही असं होत नाही की मी रात्री अचानक जाग येते मला आणि मी गाढ झोपले नाही, बिकॉज दिवसभर झोपणं होत नाही, सकाळी लवकर उठते आणि रात्री मग एकदा झोपलो की डायरेक्ट सकाळी जाग येते. पण त्या दरम्यान असं व्हायचं ना सारखं 2 वाजता 3 वाजता माझी जाग यायची सकाळी सकाळी, डोळे उघडायचे. मग नेमकं काय चालू आहे मला कळत नव्हतं. बरेच दिवस झाले. एक दिवशी असेच रात्री 2:30 वाजले होते, माझे डोळे उघडले, अगेन तेच थॉट, सफोकेशन, अजीबचं फील व्हायला लागलं, जसं की ना असं घुसमट होते आतल्यात, कोणीतरी असं धरून ठेवलंय अशा टाईपचं फील व्हायला लागलं. तर मी फक्त तिला विचारलं, म्हटलं तुला काय मेसेज द्यायचा आहे का, मला काही बोलायचं आहे का तुला. तर अचानक तिकडे ठेवलेल्या फोनची लाईट ब्लिंक झाली. म्हणजे मेसेज आला असेल ऑफकोर्स, बट माझ्यासाठी बिकॉज आय एम स्पिरिच्युअल पर्सन, माझ्यासाठी इट्स लाईक अ साईन. ओके, की हा येस म्हणून ते मला दिसलं, ऍक्सेप्टेड. आणि थोडंसं मेडिटेशन केलं आणि मी झोपायला गेले. डोळे झाकले की मला एकच दिसायचं की शी इज अनसॅटिस्फाईड आणि शी नीड जस्टिस. ओके, की तिला असं वाटतंय की माझ्यावर चुकीच्या गोष्टी घडल्या आणि मला ह्याच्यातून बाहेर काढ है ना. फाशीचा फंदा दिसायचा, जस्टिस असं दिसायचं. सो म्हटलं ठीक आहे,
मम्मी सकाळी उठल्या उठल्या तिची 19-20 वर्षाची मुलगी आहे, जास्त मोठी नाहीये, तिच्याशी मी कॉल केला, तिला बोलले, तिला विचारलं की एक्झॅक्टली झालं काय होतं त्या दिवशी, है ना. म्हटलं की नॉर्मल डे होता त्या दिवशी, मम्मीच्या तब्येतीमध्ये थोडा सुधार पण होता. आणि आम्ही दुपारी जेवायला बसलो आणि अचानक ती अनकॉन्शियस झाली. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत इट्स लाईक अ ओव्हर. ओके, बाकी औषधं वगैरे काम करत होती, किमो वगैरे चालू होतं. मग ती बोलता बोलता मला सांगत होती की एक बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एक आंटी आहेत ज्यांच्याशी मम्मीचं थोडं फ्रेंडशिप जास्त होते. शी इज 50 year old समथिंग असं. आणि त्या नेहमी म्हणजे जेव्हापासून मम्मीला असं डिटेक्ट झालं तेव्हापासून त्यांचं खूप जास्त इन्व्हॉल्वमेंट झालं आमच्या घरामध्ये येणं. मम्मीचं जेव्हा पण किमो असेल त्यावेळेला त्यांना रेकी देणं, लांब बसून रेकी देणं किंवा तिथे जाऊन समोरासमोर आहे ना रेकी देणं, किंवा एका रूम मध्ये घेऊन त्यांना वेगळं बसणं, आम्हाला अलाउड नव्हतं आतमध्ये जाणं, अशा टाईपच्या बऱ्याच गोष्टी घडत होत्या म्हणते. आणि एकच विचित्र गोष्ट वाटली की मम्मी जेव्हा ह्या गोष्टी घडल्या मम्मी बरोबर, तर ती लेडी परत कधी येऊन आम्हाला भेटलीच नाही. जी घरी यायची, घरच्यासारखे संबंध होते, तिने तर ऍटलीस्ट अंतिम यात्रेत तरी यावं किंवा मग हे सगळं झाल्यानंतर भेटायला तरी यावं. ते थोडंसं अजीब वाटलं म्हटली. आणि मम्मी नेहमी म्हणायची, असं ती म्हणत होती की तिला म्हणजे भीती वाटते, कोणीतरी काहीतरी केलंय, नेगेटिव्हिटी तिला फील होते, अशा टाईपचं तिचं म्हणणं होतं शेवटी. जसं की तिने मला पण सांगितलेलं. तर मी तर फक्त तिला बोललेले हनुमान चालिसा वाच. मग मला तिचा मेसेज पण आलेला की यार हनुमान चालिसा ना वाचायला माझ्या मध्ये त्राणच नाहीये, मी उठून बसू शकत नाहीये, मला होतच नाहीये करणं. म्हणलं तू झोपू नाही पण कर, है ना, स्वतःला पुश कर. हे एवढं असं बोलणं झालेलं माझं तिच्या बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली मग मला थोडंसं ती बोलता मग त्या लेडी बद्दल थोडं जास्त आम्ही बोलायला लागलो की काय होतं नक्की, कसं काय ओळख झाली. म्हटली की त्यांना असं ग्रुप मधून कुठून कळालेलं होतं की त्या लेडीचं आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा हे सगळे ना कॅन्सरनीच गेलेले होते. त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री होती अशी की खूप मॅक्सिमम लोकांचं जे डेथ आहे ते कॅन्सरमुळेच झालेले होते. तर हे एक ना क्लिक करण्यासारखं होतं की एक्झॅक्टली काय रिझन आहे, म्हणजे का ही लेडी एवढी कनेक्ट झाली हिला. आणि असं सगळं रेखी म्हणजे कोणी यायला नाही पाहिजे रूम मध्ये, मी एकटीच बसून करणार आहे, काय खायला देणं हे. बिकॉज मी ह्या फील्ड मध्ये आहे ना, मला माहिती आहे स्पेल करणं है ना, काला जादू, नेगेटिव्हिटी, खूप गोष्टी चालू आहेत आजकाल बाहेर, इतक्या भयंकर चालू आहे, मारण क्रिया आणि बऱ्याच गोष्टी. एखादा है ना प्रेत सोडणं तुमच्यावरती, ह्या गोष्टी इतक्या कॉमन झाल्या म्हणजे काही लोकांना विश्वास नाही बसणार. पण बिकॉज आम्ही या फील्डमध्ये आहे त्या गोष्टी खूप 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 प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. बिकॉज कलियुगचा परिणाम तेवढा जास्त वाढतोय ना. आज आपण हे पण डिस्कस करणार आहोत की ह्याच्यापासून वाचायचं असेल तर आपण काय करू शकतो, सर्वसामान्य लोक कसं स्वतःला प्रोटेक्टेड ठेवू शकतात ते पण आपण बघणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माहिती झाल्या मला, तर मला थोडंसं वाटलं काहीतरी विचित्र. त्यानंतर मी मेडिटेशन केलं, परत थोडंसं कनेक्ट करायचा प्रयत्न केला की एक्झॅक्टली झालं काय. कारण मी डेथ झाल्यावर 1 वर्षापर्यंत मी त्या सोलला डिस्टर्ब करत नाही, पण इथे असं झालेलं की सोल स्वतःहून येऊन मला कनेक्ट करायचा प्रयत्न करते, तिला काहीतरी सांगायचं. सो ते इझी झालं मला कनेक्ट करणं. आणि ते कनेक्ट आणि त्यावेळेला असं आम्हाला जे कळालं ते असं कळालं की ती जी व्यक्ती आहे, ती जी लेडी होती जी रेकी देत होती, ती लेडी च्या फॅमिलीला एक दोष होता किंवा एक श्राप होता. आणि त्यामुळे मग तिला हा कॅरी फॉरवर्ड नव्हता करायचा स्वतःवरती, स्वतःच्या मुलावरती. स्वतःला सेफ साईड करण्यासाठी तिने हा सगळा गोष्ट अशा व्यक्तीवरती घालवता येते. ठीक आहे, एखादा श्राप असेल किंवा हे असेल तर मग ते दुसऱ्यावरती आपण कन्वे करू शकतो जो सेम सिच्युएशन मधून जातोय, है ना. आणि त्याची ग्रह दशा वीक आहे त्यावेळेला, त्याच्यावरती ह्या गोष्टीचा परिणाम खूप पटकन होतो. अशा प्रमाणे तिला ते सगळं तिने स्वतःवरचं जे नेगेटिव्हिटी होती ती पास ऑन केली हिच्यावरती. आणि ह्यामुळे हिचा म्हणजे जे झालं हिच्या बरोबर ते ह्याच्यामुळे झालं. बिकॉज शी इज
फर्स्ट स्टेज होता तिचा. त्यांनी चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं, चांगल्याचा चांगला इलाज केला, किमो केला, त्या अजून एक्स्ट्रा म्हणजे जास्त पैसे देऊन अँटीबॉडीजचं ते सगळं त्यांनी दिलं. म्हणजे त्यानंतर तर म्हणजे कॅन्सरनी ऍटलीस्ट मृत्यू तर होणारच नाही हे कन्फर्म असतं इथपर्यंत डॉक्टरांनी सांगितलं. तरी सुद्धा ह्या गोष्टी घडल्या. इट मीन्स बाहेरून काहीतरी हे गोष्टी होत्या, म्हणजे निगेटिव्हिटी डेफिनेटली होती जी तिची एनर्जी, तिची ऊर्जा शोषून घेत होती. आणि जेव्हा ह्या गोष्टी लक्षात आल्या की तिने स्वतःचं वरचं कर्म, कर्स, निगेटिव्हिटी हिच्यावरती फॉरवर्ड केली, तर हे मग हिच्या फॅमिलीला पूर्ण हे टॉलरेट करावं लागतं. तर त्यानंतर मग मुलीला सांगितलं की कुठल्या प्रकारे त्यांच्या सोलला रिलीज करण्यासाठी है ना, आणि त्यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं त्या गोष्टी मुलीनी केल्या. कॉर्ड कट केले सगळे निगेटिव्हिटीचे आणि रिलीज केलं बेसिकली त्या सगळ्या गोष्टींना. तर ह्या गोष्टी घडल्या आणि हे अनुभव तुम्हाला सांगायचं कारण फक्त हेच होतं माझं की अलर्ट राहा. ह्या गोष्टी खूप सर्रास वाढत चाललेल्या आहेत. स्पेल वगैरे करणं, एखाद्याच्या डोक्यावरती असा काबू करून टाकणं की तो मग तुमच्याशिवाय दुसरा विचारच नाही करणार. ठीक आहे, अशा टाईपच्या गोष्टी घडत आहेत आता आजकाल. त्यामुळे सगळ्यांना अलर्ट राहणं खूप महत्वाचं आहे. कुणाशी जास्त फ्रेंडशिप करू नका, आपल्या पर्सनल गोष्टी जास्त लोकांना सांगू नका. शहरामध्ये आणि ह्या साईडला आपल्या इकडच्या साईडला खूप कॉमन चालू आहे. दिल्ली, मुंबई, पुणे है ना, बेंगलोर या ठिकाणी खूप जास्त चालू आहे. ओके, नेगेटिव्हिटीचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. आपण एका सर्कलमध्ये असतो, आपल्याला वाटतं नाही आपल्याबरोबर काय नाही होणार, पण ह्या गोष्टी बाहेर खूप सर्रास चालू आहेत, घडतायत. ओके, सो बी अलर्ट. आणि ह्याच्यासाठी ना मी प्रोटेक्शनसाठी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, 2-4. नाम जाप करत चला. पहिला तर नाम जापनी तुमचं ऑरा, एनर्जी वाढते. तुम्ही एक प्रोटेक्शन लेअर क्रिएट करता. इट विल टेक टाइम, हळूहळू हळूहळू ग्रो होणार. पण जेव्हा कधी तुम्ही फ्री असताल त्यावेळेला, मी खूप वेळा सांगितलं पहिलं पण माझ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ना श्वासोश्वासाबरोबर नाम जाप करायला सुरू करा. जेव्हा तुम्ही श्वास घेताय त्यावेळेला देवाचं नाव घ्या. ज्या देवाचं तुम्ही मानता त्या देवाचं नाव घ्या. स्वामींना मानता स्वामींचं नाव घ्या. हनुमानाला मानता ओम हनुमते नमःचा जाप करू शकता. ओम नमः शिवायचा जाप करू शकता. राम नावाला तुम्ही मानता किंवा कृष्णाला मानता तर तुम्ही कृष्णा 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 राधे कृष्ण म्हणू शकता. जसं तुम्हाला वाटेल तसं ते श्वासोश्वासाबरोबर करा. तुम्हाला काउंटरची गरज नाहीये, तुम्हाला माळाची गरज नाहीये. तुम्ही आपल्या श्वासाबरोबर काउंट करत चला. त्याशिवाय तुम्ही काय करू शकता, अजून एक काम तुम्हाला करायचं आहे. ह्याच्याशिवाय रुद्राक्ष जर तुम्हाला घालता आलं किंवा तुळशीची माळा, मी तर दोन्ही घालते. बघा इथे ही तुळशीची माळा आहे जी सिल्वर मध्ये भेटते. ओके, आपल्या इकडे म्हणजे उत्तराखंडलाच भेटते ही. आणि हे रुद्राक्ष आहे. ओके, जर तुम्हाला प्रोटेक्शन साठी हवं असेल ना तर 7मुखी रुद्राक्ष खूप चांगला आहे ओव्हरऑल इन जनरल. 5मुखी पण चांगला आहे. हे तुम्ही इन जनरल कोणीही घालू शकता, ह्याचा काही साईड इफेक्ट नाहीये. आणि ह्या दोन्ही एकत्र घातल्यामुळे काय होतं, हरी आणि हर, आपण या हरी आणि हरला एकत्र आणतो. याशिवाय एक सायंटिफिक रिझन हे पण सांगितलंय की दिस इज लाईक अ वूड एलिमेंट. ओके, जर हे कुणाला जमत नसेल तर मी लोकांना सांगत असते, तुम्ही ना काळ्या दोरात लाकडाच्या मणी टाका. ओके, आणि आपल्याला लेफ्ट पायात बांधा. आणि काय होणार आहे माहितीये का, की वूड एलिमेंट आपण ऍक्टिव्ह करतो. वूड एलिमेंट म्हणजे काय असतं, हे प्रोटेक्शन साठी असतं. तुमचा ऑरा क्रिएट करतो, तुमचा स्ट्रॉंग ऑरा, की ते निगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीये. ठीक आहे, जसं पूर्वीचे घर होते तेव्हा लाकडाचे चौकट बनवायचे है ना. ते का बनवायचे, कारण नेगेटिव्हिटी त्याच्यातून येऊ नये, पुढे जाऊ नये. जसं आपण इलेक्ट्रिसिटीचं काम करतो तर शॉक आपल्याला लागू नये म्हणून आपण लाकडाचा यूज करतो, राईट. कारण ती पण निगेटिव्ह एनर्जी, ती पण एनर्जीच आहे. एनर्जी लाकडातून पास ऑन होत नाही, एक प्रोटेक्शन लेअर देते. तर एनी हाव वूड एलिमेंट तुमच्या बॉडीशी टच असणं अति महत्वाचं आहे. आता वूड एलिमेंट कुठल्याही प्रकारचं असू शकतं. ठीक आहे, लाकडाचा जर तुम्ही घातला, नॉर्मल वुडन बीड्स आणि लाकडाच्या मणी, जसं की हे अमेझॉन वरनं भेटतं, मी नेहमी सांगत असते लोकांना करण्यासाठी. दिस इज लाईक नॉर्मल वुडन बीड्स आणि ब्लॅक थ्रेड. हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे नॉर्मल लाकडाच्या मणी आहेत. ओके, ज्या क्राफ्ट साठी यूज होतं. आणि हे आहे काळा दोरा. ठीक आहे, तर ह्याला तुम्ही ब्लॅक थ्रेड मध्ये टाकून लेफ्ट पायात बांधू शकता.
पण ह्याचं काय ना, ह्याचा एक लिमिटेड टाइम पिरियड पर्यंत ह्याचा इफेक्ट असतो. 40 डेजनी परत तुम्हाला ह्याला चेंज करावं लागतं. सो म्हणून मी प्रिफर करते की रुद्राक्ष एकदम पॉवरफुल आहे, तो कधी हे होत नाही. जर त्याची एनर्जी संपली की तो भंग पावणार किंवा तुटणार, ठीक आहे. आणि किंवा ही तुळशीची माळा है ना, ह्याला सिल्वर कॅपिंग आहे. तर मग दुसरी तुळशीची माळा असली ना नॉर्मल वाली, तर आपण कसं होतं की आपण घालतो, पण कुठे कोणाच्या मृत्यूला गेलो किंवा कोणाचं बेबी झालं त्यावेळेला आपल्याला काढून ठेवावं लागतं किंवा दुसरी घालावी लागते कंठी माळा. पण ही जी तुळशीची माळा आहे ना, ह्यानी काय होणार, ह्याला सिल्वर आहे, ठीक आहे. तर मग हे तुम्ही कंटिन्यू घालू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला. म्हणजे सारखं काढायची बदलायची गरज नाहीये, हे तुम्ही नेहमीसाठी घालू शकता. तर आणि रुद्राक्ष पण विथ सिल्वर कॅपिंग आहे, तर त्याचं पॉवर वेगळं आहे. जर तुम्ही वूड एलिमेंट घालणार असाल तर 40 डेज साठी घालायचं, पुन्हा चेंज करायचं. अदरवाईज हे सिल्वर माळा तुम्ही घालू शकता तुळशीची, त्याच्याबरोबर रुद्राक्ष घालू शकता. जर कोणाला हवं असेल तर ते मला कमेंट करू शकतात आपण, किंवा मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपवरती. मी त्यांना अवेलेबल करून देईल, बिकॉज इकडेच भेटतात आहे तुळशीची माळा. सो हे तुम्ही करू शकता. त्याशिवाय अजून एक उपाय तुम्ही करू शकता. एक मंगल यंत्र येतं कॉपरमध्ये, हवं तर मी ते फोटो लावेल, ठीक आहे. तर मंगल यंत्र कॉपरचं हे नेहमी तुमच्या जवळ ठेवा, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, तुमच्या पर्समध्ये ठेवा. ओके, दिस इज ऑल्सो फॉर प्रोटेक्शन. हे असं समजा की हनुमानाचा आशीर्वाद आहे. हे असल्यामुळे ना अकाली मृत्यू येत नाही, ठीक आहे. तर हे तुम्ही आपल्या जवळ ठेवा, इट विल हेल्प. हनुमान चालीसा रोज म्हणत चला, ह्यानी पण तुमची एनर्जी, ऊर्जा हळूहळू वाढेल. त्यांना मग नेगेटिव्हिटी तुम्हाला तेवढी इफेक्ट नाही करणार. जर कोणी काही केलं तरी असं जर तलवारीने हात कापणार असेल ना, तर चाकूचा खरोच लागते तेवढाच फक्त त्या गोष्टीचा इफेक्ट होईल आणि ते निघून जाईल, ठीक आहे. बिकॉज कलियुगचा परिणाम आहे, कलियुगचा म्हणजे प्रभाव खूप जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये स्वतःला प्रोटेक्ट ठेवण्यासाठी जेवढं जास्त गोष्टी तुम्हाला करता येतील तेवढं जास्त करा, पण बेसिकली स्वतःला प्रोटेक्टेड ठेवा. बिकॉज वेळ बिलकुल चांगला नाहीये. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एकच कारण होतं, मी कोणाला दोषी ठरवत नाहीये किंवा है ना, मी कोणावरती आरोप लावत नाहीये. पण मला फक्त वाटतंय की जी लोक अशा प्रॉब्लेम मध्ये आहेत किंवा जी लोक फेस करतात अशा सगळ्या गोष्टी, त्या लोकांना एक अवेअरनेस भेटावं. किंवा कधी असं सिच्युएशन आलं तुमच्या समोर, तर मग तुम्ही ह्या गोष्टी करा, ह्याच्यामुळे तुम्ही सेफ राहतात. जे तिच्याबरोबर घडलं ते अजून कोणाबरोबर घडू नये ही माझी इच्छा आहे. मला फक्त हेच कन्वे करायचं, म्हणजे तिचा मला कनेक्ट करायचं पण कारण हेच होतं की अवेअरनेस है ना, की तिच्या फॅमिलीला ऍटलीस्ट अवेअर करा, बाकीच्या लोकांना अवेअर करा की या गोष्टी अशा चालू आहेत आणि या गोष्टी अशा पद्धतीने होऊ शकतात. हे खूप दुःखद गोष्ट आहे, पण ह्या गोष्टी चालू आहेत सध्या. आणि अलर्ट राहणं, सेफ राहणं, प्रोटेक्टेड राहणं आपल्या सगळ्यांच्या हातात फक्त हेच आहे. तर सेफ राहा, अलर्ट राहा आणि काळजी घ्या. नमस्कार.